महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान चर्मकार समाजाने आंदोलन पुकारलेले आहे। या आंदोलनात आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे आंदोलन करायला चर्मकार समाजाचे काही लोक आलेले आहेत। आपण काही लोकांसोबत मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू, या काकांना विचारू। काका, काय मागण्या आहे आपल्यावाल्या? राहुल्या खाऊन तुम्हाला मागण्या माहिती नाही आहे का? तुम्ही एक समाजाचे इकडे पहा, काही लोक आलेले आहे मोर्चात पण यांना माहिती नाही। बरं, मोर्चात आले काका, काय मागण्या आहे तुम्हाला? माहिती नाही, मोर्चात आले तुम्ही माहित नाही काही? अरे मग मोर्चात तुम्ही आले, समाजाचे माणसं आहे, माहिती असायला पाहिजे ना। काय मागण्या काही तर असेल। आता बरेच लोक मोर्चामध्ये आले पण यांना मागण्या माहिती नाही, पण अजून दुसऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू, महिलांसोबत बोलू आपण। तुम्ही आंदोलनात आले, काय मागण्या आहे? आता आम्ही 4 लोकांना विचारलं, त्याला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, म्हणजे आंदोलन करायला तुम्ही येतात, तुम्हाला माहिती नाही मागण्या समाजाच्या काही तर असं आहे ना। काही अडचणी आहे ना, सांगा ना, बोला ना सरकारपर्यंत। आमच्या काही अडचणी म्हणजे कोणत्या अडचणी जागासाठी आपली आहे ना, समाज बांधायचा आहे, आमचा समाज बांधायचा आहे आणि आम्हाला यांना विचार सांगते। सांगा, बोला काय मागण्या आपल्या समाजाच्या, जे आज तुम्ही आंदोलन कशासाठी करायला आलेले आहे? जागा, काही अडचणी आमच्या समाजाच्या, आमचा समाज अजून नाही मागावर यांना सुद्धा माहिती नाही। इथं आंदोलन करायला भरपूर लोक आले पण कोणालाच माहिती नाही। आता अध्यक्ष यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। चर्मकार महासंघाने आज नागपूर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी आपलं आंदोलन पुकारलेले आहे। हिवाळी अधिवेशनात अनेक समाजाचे लोक असो किंवा काही मुद्दे असो आपले मुद्दे मांडतात। आपण तिथले जे यांचे अध्यक्ष वगैरे असतील त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू। काय नेमका मागणी आहे, काय नेमक्या मागण्या आपल्या आज आपण आंदोलन घेऊन आलेले या ठिकाणी? या ठिकाणी अनेक मागण्या आहेत, जवळजवळ 25 मागण्या आहेत। त्यापैकी एक महत्वाची मागणी म्हणजे संत रविदास महाराजांचं विद्यापीठ झालं पाहिजे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून एक मोठं समाज मंदिर या ठिकाणी महाराष्ट्रात जिल्ह्यात बनले पाहिजे। महत्वाची मागणी म्हणजे दीडकोमचे जे कर्ज आहेत, जे मध्ये आता जे कोरोना आला होता त्यावेळी बरेच लोक बेरोजगार झाले होते, काही कामगार त्यांचं काम बंद पडलेलं आणि त्या लोकांना कर्ज माफी करून द्यावी ही एक प्रमुख मागणी। अशा अनेक मागण्या आहेत। या मागण्या तत्वतः मान्य केलेल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून या ठिकाणी निर्णायक मोर्चाचा आपण आयोजन केलं। आमदार साहेबांनी आता भेट दिली, आपल्याला काय आश्वासन दिले शिवसेनेचे? आमदार साहेबांनी कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय नसून ते समाजासाठी आमच्या विधान भवनामध्ये आवाज उठवणार आहेत आणि आमचे या मोर्चाचे नेतृत्व माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनराव घोलप साहेब हे सक्षम आहेत। यांचे मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत, तेव्हा त्यांनी त्यांना वेळ देऊन आम्हाला या मागण्या मान्य केल्यानंतर आम्हाला त्याची अंमलबजावणी सुद्धा लवकर करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि जे होईल। आणि जर नाहीच झालं समजा तर मात्र आम्ही रस्त्यावर आंदोलन करायला सक्षम आहोत। आपलं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे गेलेलं आहे? हो, गेलेलं आहे। 13 जुलै, 12 फेब्रुवारी आणि 1 ऑक्टोबर हे आम्ही ऑलरेडी 3 निवेदन दिले आहेत मोर्चाच्या माध्यमातून। आठवडाभर झाला निवेदन दिलं, अजून त्याचे उत्तर काही आलं ना मुख्यमंत्री? उत्तर आलं ना, आता त्यांचं विधान हिवाळी अधिवेशन चालू आहे, उत्तर येईल। उत्तर नाही आलं तर आंबेडकर अनुयायी जे आहेत त्याप्रमाणे चर्मकार हा आंदोलन मोठा होऊ शकते जर मागण्या पूर्ण नाही झाल्या। 100% उग्र आंदोलन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार, म्हणजे पूर्ण समाज एकत्र येणार। महाराष्ट्रात आमचा समाज एकत्र आलेला आहे, त्याला एखादं कारण लागतं। आता हे कारण पुरेसं आहे आणि पूर्ण समाज जवळजवळ 7 लाख सगळा समाज या ठिकाणी देशातला समाज एकवटणार, कारण आमची संघटना देशाची आहे। बरेच आंदोलन म्हणजे बरेच लोक त्या बाजूला आलेले, आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत, बरेच लोकांना म्हणजे माहिती कमी 8 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांना म्हणजे काय मागणी आहे ते मार्गदर्शन सगळ्यांना बरोबर झालं नाही। कसं आहे माहिती आहे का, हे आम्ही जे पदाधिकारी आहोत, आम्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विषय ठरतो, सगळ्याच खालच्या कार्यकर्त्याला सगळंच नॉलेज असेलच असं नसतं। अच्छा, यामध्ये चर्मकार समाज आहे, त्या गटाई कामगार आहेत, त्यांचं शिक्षण झालं नसेल, त्यांना काय समजणार आहे विद्यापीठाचा, त्यामुळे त्यांना कदाचित माहित नसेल, पण आम्ही पदाधिकारी आहोत, आम्हाला सर्व माहित आहे आणि त्या मागण्या
एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मान्य केलेले आहेत. माजी समाज कल्याण मंत्री बबन गोलक साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करू. नेमक्या काय मागण्या आहे आणि सरकारने या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय पाऊल उचलणार यांच्याकडून आपण जाणून घेऊया. साहेब काय सांगणार आज जे हिवाळी अधिवेशनात आपला मोर्चा आलेला आहे? आमचा हा शासनाकडे चौथा मोर्चा आहे. याच्या आधी आम्ही 3 वेळा मुंबईमध्ये 23 मध्ये 2023 मध्ये 2024 मध्ये आम्ही त्यांना मागण्या दिल्या. त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार समाज त्यांनी बोलून घेतला होता आणि आमच्या 23 मागण्या होत्या. त्या 23 मागण्या मान्य केल्या. परंतु त्याचा जो GR काढायला पाहिजे होता, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे होतं, ते मात्र काही झालं नाही. त्या तशा मागण्या आमच्या गेल्या आणि म्हणून सरकारला पुन्हा आठवण देण्यासाठी आलेलो आहे की आमचा जो पिचलेला समाज आहे, रस्त्यावर बसून टाचाटिबा करून पोट भरणारा समाज आहे, त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे तो फेडू शकत नाही. कारण कोरोनामध्ये तो अतिशय डबघाईला आला होता, म्हणून ते कर्ज माफ झालं पाहिजे. अवघं 85 कोटी रुपये कर्ज आहे, काय फार 1000-2000 कोटी नाहीये आणि ते पण मान्य करून सुद्धा देत नाहीये. अनेक मागण्या आहेत ना. आम्ही सांगितलं रविदासांच्या नावाने एखादा विद्यापीठ द्या. आमचा जो अडाणी समाज आहे तो शिकेल, मोठा होईल आणि त्याला राजकीय काहीतरी कळेल, कुठेतरी तो नगरसेवक होईल, आमदार होईल, अशा प्रकारे शिक्षण मिळावं, अशा प्रकारची मागणी होती. संत रविदास हे इंटरनॅशनल लेवलचा देव आहे आणि संत आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने भारतामध्ये सरकारी सुट्टी जाहीर करावी, सरकारने जाहीर केली की महाराष्ट्राने लागू करावी. अशा प्रकारच्या 23 मागण्या आमच्या होत्या. परंतु त्या मागण्या मंजूर करून सुद्धा आमच्या पदरात पडल्या नाही. म्हणून हा समाज पुन्हा या ठिकाणी आला. आणि आताही जरी या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं खतरनाक आंदोलन उभं करू आणि मग त्या ठिकाणी आम्ही शासनाला जागा आणून दिल्याशिवाय राहणार. संतांचे फोटो राजकारणी लोक जेव्हा बॅनर मध्ये वापरतात, पण त्या संतांच्या समाजाकडे लक्ष राजकारणी देत नाही असं वाटत नाही का तुम्हाला? अगदी बरोबर आहे. संतांचं बाबासाहेबांचं नाव घेतात, रविदासांचं नाव घेतात, जयंत्या सरकारी साजऱ्या करतात, परंतु त्या समाजाकडे जो समाज पिचलेला आहे, बाबासाहेबांचा समाज आहे, रविदासांचा समाज आहे, त्याच्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करतं. साहेब एक गृहीत नाही धरत आहे. वारंवार आपल्याला आंदोलन करायला लागते, वारंवार करण्याची गरज पडली नाही पाहिजे. नाही, असं आहे की आता आम्ही बी संख्येने महाराष्ट्रामध्ये 55 लाख आहे, भारतामध्ये आम्ही 25 कोटी आहोत. पण ही संख्या निवडणुकीच्या वेळेस आठवते पॉलिटिकल लोकांना. हो बरोबर आहे. निवडणुकीच्या टायमाला काही आठवत नाही, काही आठवत नाही. खरी गोष्ट आहे, अगदी बरोबर आहे. आणि ती आम्हाला त्यांची जागा दाखवायची झाली तर आमचा समाज बी आता जागृत झालेला आहे. निश्चितपणाने आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. आणि विद्यापीठ जे आहे, विद्यापीठ दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विद्यापीठ दिलं तर मुलांना शिक्षणाकरिता चांगलं होईल, अशा पद्धतीचं म्हणजे नियोजन आकारलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे, समाजाकडे लक्ष हे दिलं पाहिजे आणि जर ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर आंदोलन होईल असं एक कॅमेरा पर्सन प्रशांत नागपूर.